एक अतिशय भयानक घटना घडलेली आहे। लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे। भुशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे। घटनेनंतर वाहून गेलेल्या महिला आणि 2 मुलींचे मृतदेह सापडले होते। त्यानंतर काही वेळानं 2 जणांचे मृतदेह सापडले होते। अधिक माहिती पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षा विहारासाठी आले होते। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटरफॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं। तिथूनच अन्सारी कुटुंबातील 5 जण वाहून गेले। मृत्यू झालेल्यांमध्ये 36 वर्षीय महिला, 13 वर्ष, 8 वर्ष आणि 4 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। अन्सारी कुटुंब लोणावळा भुशी डॅम परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते। डॅमच्या पाठीमागील जंगलात असलेल्या बॅक वॉटरवर पिकनिक करत होते। अचानक पाय घसरल्यानं ते सर्वजण वाहून गेले। व्हिडिओतील दृश्यांनंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्यांच्या दिशेने दोर फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहत्या पाण्यात एकमेकांना धरून उभे राहिलेले सर्वजण वाहून गेले। अन्सारी कुटुंब हे पुण्यातील स्थानिक रहिवासी होते। पावसाचा आनंद घेण्यासाठी ते भुशी डॅमला गेले होते, मात्र क्षणात खोट्याचं नव्हतं झालं आणि कुटुंबातील 5 जण भुशी डॅममध्ये वाहून गेले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। लोणावळा शहर पोलीस पथक, वन्यजीव रक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीनं शोध कार्य पूर्ण करण्यात आलं। मात्र या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।